रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सद्गुरु लीलामृत असो, गुरु लीलामृत असो, काय गजानन विजय असो, त्याणिकेस शेवटी ऐकलं किती यापेक्षा कळलं किती, आणि त्यापेक्षा त्यांना अभिप्रेत असलेलं कळलं किती. पण कळण्याची बाजू माझ्याकडे आहे, त्यामुळं तिच्या मर्यादा तिला आहेत. त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेलं मला किती कळलं, आणि त्याहीपेक्षा मला कळलेल्यातलं मला किती आम्हाला ताणता आलं. तर हे न संपणारं काम आहे. तर त्या अर्थाने ह्या लोकांची कामं का संपली, तर हे सगळे टप्पे त्यांनी बरोबर पार केलेले आहेत. त्यांना अभिप्रेत काय आहे त्यांना कळलं, नुसतं श्रवण नाही, त्यांना अभिप्रेत काय आहे ते कळलं, आणि त्यानुसार त्यांनी आचरलं, आणि आचरून जे आत्मसात झालं. म्हणून सगळ्या प्रचितीमध्ये आत्मप्रचिती ही शेवट थोर मानलेली आहे. स्वतःला त्याचा अनुभव येणं किंवा ते परिवर्तन स्वतःत होणं हे अभिप्रेत आहे. आता त्यानंतरचं काम ते बघतील. त्यानंतरचं काम काय आहे, आपण त्यानंतर आहोत कुठे या अर्थाने. मी म्हणून आहे कुठे, तेव्हा मी ठरवायचं पुढे काय करायचं. ते काय करायचं ठरवायचं कामच नाही. जिथं आपणच नाही तिथं तेच ठरवणार काय करायचं ते. मग ते जे ठरवतील ते ज्याला आनंदाने करता येतं पुढे, ते त्याला म्हणतील नाही तर बसा म्हणतील. ते काय म्हणतील ते जे काय ठरवतील त्यात निस्संदेह निर्विकल्प असा जो जाऊ शकतो, तो तिथे आनंदात कायम. म्हणून त्याला हंस म्हटलं. तसं हंसासारखा तो राहू शकेल. तर इथे जी मंडळींची जी वर्णनं येऊन गेलेली आहेत आत्ता, म्हणजे आपण आता 4थ्या अध्यायाच्या समाप्तीला आलेले आहोत, की त्या अर्थाने हे फक्त वाचनाचं समजून घेण्याचं या अर्थाने समाप्ती. तर यात दोन त्यांच्याबरोबरच्या म्हणजे महाराजांच्या जे गुरुबंधू म्हणजे तुकामाईंचे वर्णन तुकामाईंचं चाललं होतं. त्यासंबंधी गोचर स्वामी त्यांचं काही वर्णन आहे. गोष्ट असल्यामुळे आपल्याला माहिती आहे, पुढे जातो. तर एक ओळ येऊन गेलेली आहे की गोचरस्वामी भक्त परम प्रसाद देवादिका दुर्गम तव पावले तुकाराम अकस्मात त्या ठाई. स्वामीस झाला आनंद धावून धरले पद विनविती सेवा वा प्रसाद परमानंदे. एक प्रसादाची कथा आहे. उभयता ही गुरुभक्त विवेकी ज्ञानी विरक्त भेटीचा आनंद येथ वर्णित आहे पुरेना. एखादा विदेशी नर पाहे भिन्न आचार देशबंधू मिळता निर्धार औदासिन्य वावळे. आत परदेशात गेलेले लोक आहेत ना, ते एकमेकांना भेटले म्हणजे कुठल्या प्रांतातले आहेत हा सुद्धा प्रश्न येत नाही. नाहीतर मुंबईचे का इथले का तिथले हा सगळा प्रश्न उद्भवतो. तिथे एक होतात याचं कारण विदेशी आहे. किंवा तिथे स्वदेशातला बंधू भेटला की जसं बरं वाटतं, तसं आपल्या मार्गातला मनुष्य भेटला म्हणजे बरं वाटतं. ज्याला त्यालासुद्धा आपल्या मार्गातला भेटला म्हणजे बरंच वाटतं. की काय बसायचं का असं होतंच की गप्पा नका होईना, म्हणजे चांगल्या अर्थाने बसायचं का होणार. तसं ते संतांच्या पातळीवर त्यांचं एखादा विदेशी. म्हणून देशबंधू मिळता निर्धार औदासिन्य मावळे. तर यांची परीक्षा कशी घेतली वगैरे सगळं आहे. आणि तुकामाईंचा अधिकार दाखवून दिला की जे बसलेली मंडळी होती यांनी मनी विकल्प आणला, म्हणून स्वामी वदती तयाप्रती तुम्ही विकल्प आणला चित्ती तोच फळ आला निश्चिती करावे तैसे भरावे. तुकाराम साधू भला परमहंस पावला. काय परमहंस परवा सांगितले, हंस आणि परमहंस. तर परमहंस पद पावला त्याचा तुम्हा विटा आला, म्हणून ऐसे झाले. ज्याने स्वधर्म जाणाला जाणोनी स्वस्वरूपाला तदाकार होऊन ठेला त्यासी म्हणता अपवित्र. तर या अर्थाने ब्रह्मण्याची खूण सांगितलेली आहे. जे अगोचर वेदासी तेच गोचर जयासी
कर्मबंधन नसे त्यासी सत्य सत्य. त्याला कर्मबंधन नाही. जे वेदासी अगोचर आहे ते ज्याला गोचर आहे आणि त्याचे गोचर म्हणजे दिसतंय, तर त्या अर्थाने दिसतं आहे आणि त्याच्याशी पुन्हा तो तादात्म्य आहे. तर त्यासी अगोचर जे वेदासी तेची गोचर जयासी. ते नेती जे शेवटी वेदांताच्या सुद्धा शेवटी जे हे नव्हे ते नव्हे एवढंच सांगता येतं. काय आहे ते सांगता येत नाही, हा जो त्याचा शेवट आहे. तर जे तेच गोचर जयासी कर्मबंधन नसे त्यासी सत्य सत्य. जो ब्रह्मानंदी तल्लीन त्याची कर्मे कराया लागून ऋषी ठेविले स्थापून भगवंतानी. जो ज्येष्ठ समबुद्धी आपपरभाव नसे कधी देह चाले सहज समाधीमध्ये जयाचा. काय त्यांना विपरीत निदान आपल्यासमोर असावं यासाठी आहे. आता ह्या गोष्टी नेहमीच मोठ्या असणार, त्या नेहमीच पलीकडच्या असणार, त्या हिमालयासारख्या असणार, सगळं खरं आहे. पण हे लोक हिमालय चढून गेलेत ना, ते इथूनच गेलेत म्हणून अवतारापेक्षा सुद्धा सत्पुरुष हे श्रेष्ठ या अर्थाने की ते जन्माला आले, आपल्याबरोबर होते. जसे जन्माला आले इतर लोक तसेच त्यांच्याबरोबर तसेच वागले, राहिले, बोलले, शिक्षणं घेतली, काय त्यांचे मित्रमंडळी अमकं तुमकं सगळं करत. पण ते जिथे जाऊन पोचले तर तोच प्रवास आपल्याला अधिक जवळचा आहे. देवाचं प्रेम सगळ्यांच्यावर आहे, त्याबद्दल एक प्रश्न नाही. पण जाण्याचा मार्ग जो आपल्याबरोबरीनं चालला आणि ज्याच्याबरोबर आपल्याला तो चालून शिकता येण्यासारखा आहे, नाहीतर काय ते काय वेगळंच काम आहे, ते वरूनच आहे. अवतार अव आणि तृणा ते खाली आलेले, त्यामुळे ते खाली आले वरून जर तर अवतार आहे, त्यामुळे काय तिथं प्रश्नच येत नाही. तर त्यामुळे त्यांचा आपला काही त्या अर्थाने संबंध नाही. आपलं एक नमस्कार घाला आणि अष्टांग नमस्कार घाला, त्यांनी तेवढं केलं की आपलं काम झालं. तसं सत्पुरुषांच्याकडे चालत नाही. ते म्हणतात तुला का जमत नाही हे सांग, तुझी अडचण सांग. म्हणजे महाराजांनी जे म्हटलेलं आहे ना ते असं अत्यंत खरं आहे की अशी परिस्थिती दाखवा की ज्यात परमार्थ करणं शक्य नाही. म्हणजे ते परत परत आठवतं, ही परिस्थिती दाखवा मला की ज्यात परमार्थ शक्य नाही, यात भगवंत मिळवणं शक्य नाही, त्याचा मार्ग चालणं शक्य नाही, नाम घेणं शक्य नाही. काय तुम्हाला जे म्हणायचं आहे ते परमार्थ म्हणून जे ज्या अर्थाने चांगल्या अर्थाने जे जे म्हणायचं आहे अशी परिस्थिती दाखवा. अनेक माणसं म्हणतात माझ्या वाट्याला असं आलं, माझ्या वाट्याला तसं आलं, माझ्या वाट्याला ही माणसं आली, ती नसती तर मी काय परमार्थ करून दाखवत. काय परमार्थ करून दाखवणार. यात जे ज्याला जमलं नाही आहे त्याला अनुकूल परिस्थिती आल्यावर करतो. आणि अनुकूल काय आणि प्रतिकूल काय, तर शेवटी परिस्थिती समजा अनुकूल आली तर काय परमार्थ करणार आहे का. परिस्थिती अनुकूल येईल आणि परमार्थ करील असं जर म्हणेल तर त्याला कायमचंच थांबावं लागेल. असं पण वचन आहे आपल्या डोळ्यासमोर असेल की परिस्थिती मला जरा अनुकूल झाली, मुलं नीट वागायला लागली, सून नीट वागायला लागली, काय जे असतं ना ते सांगून सगळं करायला लागली, सांगून बाहेर जायला लागली, आल्यावर नमस्कार करायला लागली, जाताना नमस्कार, म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणत नाही, काय मुलं बाळा म्हणा काय असेल ते, तर ते सगळं व्यवस्थित झालं म्हणजे बघा माझा परमार्थ. आता काय बघा माझा परमार्थ, तो भेटणारच नाही. ह्या सगळ्यात एवढ्यात गुंगून गेलेला असेल की परमार्थ नाही देव नाही, कधीतरी त्याचा आठवण होणार होय की अरे आपला जप करायचा राहिला, हे त्याला कधीतरी 8 दिवसांनी आठवलं तरी खूप झालं. कारण अनुकूलता ही माणसाला बेसावत करीत असते व्यवहाराने. प्रतिकूलता असली की सावधान असतो मनुष्य. साधा खड्डा जरी, खड्ड्याचे रस्ते, आता काही वेगळे खड्ड्याचे रस्ते शोधायलाच लागत नाहीत आपल्याला कुठेही. म्हणजे आपल्याकडे विपुलतेनं असलेली गोष्ट जर काय असेल तर ती माणसांच्या खालोखाल ती आहे. तर ती जी लोकसंख्येच्या बरोबर आहे, तर तिथं मनुष्य मला सांगा त्याच्यात त्या जो चालवणारा, गाडी चालवणार आहे तो गिअरबद्दल सावधान असतो की नाही. नाही तर नेलीत तशीच गाडी की त्याच खड्ड्यात पुढं सगळं परत ते फिरवून मागं पुढं घेऊन तो सुरू होऊन ती बाहेर निघाली म्हणजे बरं असं म्हणायची वेळ ते तो आधी सावधान असतो, कारण लागणारच आहे, गृहीतच धरलेलं आहे. तर तसा प्रपंचाच्या प्रवासात जो असा सावधान असेल त्याचं काम आहे की हे असं होणार, असं लागणार, प्रतिकूलता येणार, माणसं अशी वागणार तशी वागणार, हे सगळं होणार. हे झालं तरीसुद्धा खड्डे आहेत म्हणून कुणी प्रवास करायचा थांबला आहे का. कमी करेल एक वेळ जरा, कारण आपल्याला मणक्याला आजारी बसतात म्हणून ना, ते सुद्धा काय अगदी त्याला हाऊस संपली म्हणून नव्हे किंवा काम नाही आहे म्हणून नव्हे, पण तरीसुद्धा तो थांबला आहे का, तो नाही थांबला. मग परमार्थात का थांबला, तर परमार्थात एवढ्यासाठी थांबला की मन त्याला अनुकूल नाही आहे. जेवढी मला प्रपंचाच्या कामाची गडबड आहे, जाण्याची गडबड आहे, तो म्हणतो 2 तासाच्या जागी 3 तास लागले तरी जातील, जातो की नाही, कारण त्याला त्या प्रपंच काम असेल तर त्याची गडबड आहे. परमार्थ कामाचं मी तितकंच समजतो की ते तिथेसुद्धा गडबड असेल तरी मनुष्य जाणार आणि जावं. पण प्रपंचकामी इतकी गडबड आहे आणि इतकं ते त्याला काळजीच आहे की अगदी 5-5, 10-10 मिनटं उशीर झाला तरी चालेल पण जाणार आहे. हे जे आहे ना, हे सगळं हे त्या खड्ड्यातून तिथे जी सावधानता आहे तेवढी फक्त सावधानता इकडे, तेवढी पूर्वतयारी एवढी मनाची इकडे जर ठेवली तर माणसाला का देव सापडणार नाही, का ते म्हणतात तो भगवंत का सापडणार नाही. जे अगोचर वेदासी ते ज्यांना सापडले त्यांच्याकडे तू का जाऊ शकणार नाही, नक्कीच आहे. फक्त त्याला हे एवढं असावं
की त्याची ती तयारी असते. विजयगोचर वेद असे तेची गोचर जय असे, कर्मबंधन नसे त्यासी सत्य सत्य. म्हणून त्यांना त्या अर्थाने अमुक असं काही करायचं आहे असं काही नाही आहे. जे भगवंत म्हणेल ते करायचं आहे. मागे आपल्याला झेन सांगितलं ना तसं आहे. यस महाराज यस, या पलीकडे त्यांना काय माहिती नाही. यस महाराज यस म्हणजे आणि पुन्हा आनंदाने. आता ते म्हणालेत आता काय करणार, मग आता करायलाच पाहिजे. वच नाही ऐकलं म्हणजे काहीतरी झालं म्हणजे पुन्हा नको. ते भीतीच भयाचा देव झाला. तसला भयाचा देव नको, प्रेमाचा देव असू दे. तर ते तो खरा. तर ते ती आज्ञापालन खरं किंवा तशा. तर म्हणून ह्यांना कर्मबंधन नाही. याचं कारण कर्मबंधन नसे त्यासी सत्य सत्य. जो ब्रह्मानंदी तल्लीन त्याची कर्मे कराया लागोन, ऋषी ठेविले स्थापोन भगवंतानी. जो श्रेष्ठ समबुद्धी आपप्रभाव नसे कधी, देह चाले सहज समाधीमध्ये जयाचा. भगवंताचं अनुसंधान न सोडता ज्याची कर्म होतात त्याला परमार्थ साधला. भगवंताचे अनुसंधान सुटलेलं नाही आहे. तो उठलेला असू दे, बसलेला असू दे, चालत असू दे, बोलत असू दे, काही असलं तरी आतलं काम काय आहे. म्हणजे हाक मारली की माणसाला जे सहज समाधी असते ना, तर तिची सहज एक कल्पना येते एखाद्या वेळेला. सहज समाधी म्हणजे काय, ते सहज समाधी पुस्तकसुद्धा आहे, सगळं आपल्याला माहिती आहे, आपण वाचलेलं असतं. आता मी काय सांगणार आपल्याला, सगळं आपल्याला ते झालेलं आहे सगळं करून. पण तरीसुद्धा मला आपल्या सोप्या खुणा लक्षात आहेत, त्या एवढ्या आहेत की झोपेत असलं तरीसुद्धा माणसाला त्याच्या नावाने हाक मारली तर तो ओ म्हणतो. म्हणजे किती सहज आहे नाम, आणि तो इतकं तादात्म्य झालेलं आहे की काहीही म्हणा, काका म्हणा, बाबा म्हणा, काय तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, म्हटलं की बरोबर 4 माणसं झोपली असली तरी त्यातला तोच ओ म्हणतो, बाकीचे नाही म्हणत. म्हणजे ह्याचं तादात्म्य त्या नामाशी जेवढं आहे ते जागृतीत आहेच आहे. अगदी भाऊसाहेब नाव आहे, समजा जाता जाता समोर कोणीतरी हाक मारली, भाऊसाहेब म्हटलं की त्यातले जे कोणी भाऊसाहेब असतात ना तेच मागे वळून बघतात की कोण हाक मारले, काय झालं हे तेच बघतात, बाकीचे नाही बघत. हे किती तादात्म्य आहे. मग ते सहज आहे झालेलं आता. म्हणजे नाम आणि ते यांचं एक तादात्म्य होऊन गेलं आहे. तर ते जे तादात्म्य आले आहेत त्यामध्ये ते चालत असले. इथे जे म्हटलंय सहज समाधी, इथे जो शब्द वापरलाय देह चाले सहज समाधीमध्ये जयाचा, तर त्यांचा देह सहज समाधीमध्येच चाललेला आहे. फक्त ते ज्या नामाशी तादात्म्य आहेत ते देहाचं आहे आणि यांचं म्हणणं आहे देवाचं आहे. एवढा फरक आहे फक्त. सहज समाधी तादात्म्य अपेक्षितच आहे, फक्त तादात्म्य हे देहाच्या नावाशी तादात्म्य नसता ते भगवंताच्या नामाशी असावं असं ज्यांचं आहे त्यांना ते साधलं आहे. मग ते साध्य व्हायला मला सांगा, लहानपणी ज्या वेळेला हे साध्य झालं कसं, ज्या मार्गाने हे साध्य झालं त्याच मार्गाने हे साध्य होईल. मार्ग तर सारखा राहील, स्मरणात तर सारखंच आहे ठेवण्याची पद्धत माणसाची ना. मग त्याला त्या वेळेला लहानपणी त्याला काय म्हटलं असेल, काय नावाने सुरुवात केली, त्याला काय हाक मारायला सुरुवात केली, कधी काय बाबू म्हणून हाक मारायचं, बापू म्हणून हाक मारायचं, काय त्याचं जे असेल ते जे काय नाव म्हणून बाळ म्हणून हाक मारायला सुरुवात केली. तर बाळ म्हणलं ना तर त्याला बाळ 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 म्हणून त्याच्यावर एवढं त्या स्मृतीमध्ये ते शिरलेलं आहे नाव की बाळ म्हणलं की ते वर बघतं. आता हे एकदा इथून सुरू झालेलं तादात्म्य बाकीचे लोक त्याला मदत करून करून ते नाम इतकं रुजवतात की ते नाम रुजल्यानंतरच मग त्यांनी चुकून जरी हाक मारली तरी ओ येते. चुकून जरी हाक मारली आणि हाक मारली नसली तरी ते मनात वावरत असतात, म्हणून झोपेत येतं. मनात वावरत असल्याशिवाय झोपेत आता सगळ्या ह्या क्रिया बंद पडल्या आहेत. आणि त्यावेळेला ओ कशी येते, चालत जाणाऱ्या माणसाचं मागे कसा वळतो, हे एवढं जेवढं सोपं आहे तसं तितकं हे नाम सोपं व्हावं. जे आपण म्हणजे हे देह किंवा त्याचं नाव नव्हे, मी भगवंत आहे याचं तादात्म्य जसं नामाचं देहाचं झालं तसं आत्मारामाचं होणं. हे म्हणून ते आत्मारामा शरण ही वेळा आत्मारामा की जे पावाली पूर्ण विराम. आता काही पुढे करायचं राहिलंच नाही त्याला. जसं त्या नामाचं आणखीन काही वेगळं करायचं राहिलं नाही, ते त्याला सहज झालेलं आहे. अगदी अंतकाळापर्यंत त्याला ते हाक मारणार आहे, तो ओ देणार आहे जसं ठरलेलं आहे तसं भगवंत आहे. आणि तो त्याचं ना हाक मारली तर तोच ओ देतो आतून, तो जागा असतो. जसं हे नाम जागा आहे तसं हे नाम जागा आहे. तर इतपत नाम आता ते जसं आत मुरत मुरत गेलं तसं हे सुद्धा असं आहे, हे सुद्धा बाहेरूनच आहे. ते काय नाम घेऊन आला का मला सांगा, त्याला काय बाळ म्हणावं ठरलं होतं का, नाही. पण त्याला बाळ म्हणायचं हे ज्या कोणी काय ठरवलं असेल म्हणलं असेल तर त्यांनी त्याला एकदा बाळ म्हटल्यावर पुढे बाळासाहेब झाले तरी सुद्धा बाळ ते तो विसरत नाही कधी आणि चटकन नाव देतो. मग हे जसं बाहेरून कोणीतरी दिलं आणि ते मुरलं तसं खरं तर नामाच्या बाबतीत अगदी साध्या पहिल्या पातळीवरचा विचार म्हणजे हा की बाहेरून ते कुठून तरी सतत श्रवणावर पडत असावा कोणीतरी. म्हणून ते घरात पद्धतसुद्धा पूर्वीची काही पद्धती ह्या विचार करून घातल्या होत्या. ते जे नाम म्हणत होते ना पूर्वी, राम नाम ठेवायचे किंवा हे काही याच्यातली नावं ठेवली असायची, कृष्णाची नावं ठेवलेली असायची, देवांची नावं ठेवलेली असायची. काय म्हणायचं झालं नंतर तेवढ्या वेळेला हाक मारली जाईल, तेवढ्या वेळेला कुठेतरी देवाचा नावाचा उच्चार होईल. तो श्रीकृष्ण म्हणतो तर श्रीकृष्णच होईल.
श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हटल्यामुळे कृष्ण जरी नाव ठेवलं असतं ते कृष्ण कृष्ण म्हणून हाक मारल्यावर ह्याच्या तोंडून कृष्ण कृष्ण येईल. समजा प्रपंच सुटलाच नाही तर शेवटी कृष्ण कृष्ण करीत तरी नाही. अगदी शेवटी म्हणजे इथपर्यंत त्याचं तादात्म्य होईल आणि ते देवाच्या नामाशी होईल. आता आपण नाम ठेवतो त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, तर त्याच्यातनं भगवंताची आठवण होईल का नाही मला काय माहीत नाही, पण ह्याच्यातून चुकून तरी का होईना पण त्याची आठवण होईल. आणि ही सुरुवात करायला त्यांनी प्रापंचिक मार्ग काढला की नावं त्याची ठेवावी, त्यातलं काहीतरी नाव ठेवा. ते ठेवलं तर मनुष्याने हाक मारली तरी राम म्हणून हाक मारेल, हाक मारली तरी कृष्ण म्हणून हाक मारेल, असं करून त्याला तादात्म्य करून टाकलं. त्याच्यातून सहजता आली. ज्या वेळेला तादात्म्य असतं त्यावेळेला सहजता असते माणसाच्या व्यवहारामध्ये. ज्या वेळेला मी आणि तू हा प्रश्न आहे त्यावेळेला तुझं काय मत आणि माझं काय मत हा प्रश्न आहे. ज्यावेळेला ते एकच असतात त्यावेळेला मत एकच असतं. जी घरामध्ये जेव्हा जर ती माणसं जर तेवढी मनाने एकत्र असतील तर त्यांचं जे मत काहीही प्रसंग घडला तरी त्या दोघांच्या प्रतिक्रिया एकच येतात त्याबद्दल. त्या एकच केव्हा येतील म्हणजे किती अवघड वाटतं, हे अवघड आहे आजच्या काळात, हे काय येतील अहो 4 येतील. तर आता हे मान्य आहे, प्रपंचाची अवस्था आपण अशी करून ठेवली म्हणून किंवा तादात्म्याचा अभ्यास केला नाही म्हणून. तादात्म्याचा अभ्यास करायला खरं सांगायचं तर दोन्ही मार्ग आहेत. एक तर दुसऱ्याचं समजून घ्यावं, यांनी त्याचं समजून घ्यावं, पण आपण समजून घेऊन ते कुठं समजून घेतात. म्हणजे पुन्हा प्रश्न आला तेव्हा आता त्यांचं ते सांभाळतात तर आपलं आपण सांभाळलेलं बरं असं वाटतं, म्हणून दोन होतात. ह्याच्यात दोन्ही मार्ग आहेत. एक आपलं सगळं सोडूनच द्यावं सरळ, म्हणजे तोच तादात्म्याचा सोपा मार्ग, पण तो किती अवघड आहे. आता तादात्म्याचा सोपा मार्ग खरा अवघड झाला. सोपा मार्ग आहे की माझं काही मत नाही असं करूया का, बरं तसं करूया, म्हणजे एकमत झालं की नाही, किती सोपं खरं म्हणजे एकमत. सहजपणा यायला, एक प्रतिक्रिया यायला, हे हा अभ्यास झाला तर ते शक्य आहे. पण ते त्यांचं चुकते असं वाटतंय ना, ह्यांचं चुकतं असं वाटतं, म्हणजे ते दोघांनी तसंच वाटत असतं. मग त्यामुळं मग त्या अडचण येते आणि मग ते दुमत होतं आणि मग त्याचा त्रास होतो. म्हणजे सहजता तादात्म्यामध्ये असेल तर ती द्वैत आणि दोन गोष्टी आल्या की ती जाते. आता ती एकदा गेली की आज जो मतामतांचा गलबला, ते जे समर्थांच्यापासूनचे त्यांनी मांडून ठेवलेले ते सगळे येतं, मग गलबलाच होणार शेवटी. कारण दोन माणसात दोन मतं आहेत, ती सुद्धा दोनच असतील अशी खात्री नाही, पण दोन तरी आहेत. तर त्या दोनामध्ये अजून एवढे लोक सगळे जर आले एकत्र, तर जसा एखाद्या सभास्थानी सभा सुरू होण्यापूर्वी किंवा काही ठिकाणी सभास्थानी सुरू झाल्यानंतर सुद्धा जो गलबला असतो तोच गलबला निर्माण होणार. मग तो मतामतांचा गलबला जे समर्थ म्हणले तसं आहे ते होतं. पण हे होतं ते टाळायला, बरं ते आपण टाळू शकत नाही, दुसरं मनुष्यही टाळू शकत नाही, निदान माझ्यात तरी दोन मतं नसावीत, त्याला निस्संदेह होणं म्हणतात. जी माझ्यात दोन मतं असणं म्हणजे योग्य आणि अयोग्य असं मनामध्ये येणं, बरोबर आणि चूक हे मनामध्ये येणं म्हणजे आपल्यातलं द्वैत आहे ते तर आपल्यातलं द्वैत तरी निदान काढावं. मी म्हणतो त्याचं काही आपल्याला बदलता येणार नाही, कारण अनुभव अनेक वर्षांचा असतो माणसाला. तुम्ही काही सांगा यांच्यात काही फरक पडणार नाही. म्हणजे थोडक्यात असं एकमेकांच्यात होतं गप्पामध्ये की ह्यांना तुम्ही काही सांगितलं तरी त्यांचा मार्ग ते काय सोडणार नाही, ते तसेच वागणार, किंवा त्यांचं मत असतं की हे असेच वागणार, तुम्ही त्यांना कितीही सांगा. म्हणजे हे झालं ठीक आहे, असं झालं तर असं झालं, पण माझ्यात तरी एकमत आहे का, माझ्यात तरी एकच वृत्ती आहे का, तर ती मला तेवढं द्वैत नाही तर नाहीसं करता येण्यासारखं आहे. फक्त ते जर केलं गेलं तर एकच राहील फक्त, म्हणजे ती म्हणजे, आणि खरं सांगायचं तर ती एकच राहील म्हणजे निस्संदेहता तरी येईल माणसाला. स्वतःच्याच मताविषयी आपल्याला शंका येते, तर मला सांग किती काना असं वाटतं निर्णय घेतल्यानंतर बरोबर आहे का चुका असं वाटतं की नाही. कुठले काही तुम्ही नोकरीला जावा, याला जावा, काय एकमेकांचे मतं द्या, काय कसल्या ह्याच्यात तुमचे काय मध्यस्थी असू द्या, काय काय असेल ते असेल, ते केल्यावर असं वाटतं की बरोबर आहे का चुका, बरोबर आहे का चुका, म्हणजे माझ्यात दोन मत आहेत अजून. ते जगाचं एक मत ते भरावं द्या तिकडे. आणि ह्या लोकांचा परमार्थी लोकांचा तर त्याच्याशी काही संबंध असतो. ते म्हणतात ते जग तसं चालणार आहे, जग जाणे जगदीश जाणे, ते जे स्वामींना सांगितलं होतं तसं आहे. ते जग जाणे जगदीश जाणे, ते बघतील काय करायचं ते. निदान माझ्यातलं एकमत, तर माझ्यातलं एकमत करायला बाकीची सगळी मतं जायला हवीत. मग आता सगळी मतं जायला हवीत हा एक ज्ञानाचा अभ्यास आहे, त्या मार्गाने केला तर ती जातील. म्हणजे ह्या मताला अर्थ नाही, ह्याचपर्यंत वागून ठेवलं ते चुकीचं ठरलं. माणसाने मी म्हणले निसर्गदत्तांच्या भाषेत इथलं सांगायचं झालं तर काय म्हणायचं की खरं ते म्हणायचं की जीवन हा गुरु आहे. ते मला पटलेलं आहे, अनुभवही घेतला आहे आपणही बघा अनुभव घेऊन, की खरोखर माणसानं स्वतःच्या जीवनातले अनुभव पाहिले तरी तेवढा गुरु बस आहे त्याला. बाहेरच्या गुरुची त्याला गरजच नाही, अंतर्यामी गुरु आहे आणि बाहेर तो संबंध जीवनामध्ये गुरु आहे. मग तिथला बघितला आपल्या दृष्टीनं, पूर्वग्रह दृष्टीनं पाहायचं नाही, तो काय शिकवतोय ते पाहायचं. मग आपल्याला चिमणी काय, कावळा काय, झाड काय, काय काय काही शिकवायला तयार आहे, नदी काय, पाणी काय, काही सगळं शिकवायला तयार आहे. ते कसं वागतंय तेवढं बघितलं तरी जीवन हा गुरु आहे. पाणी कसं वागतंय, कशा दिशेनं जातं हे जरी पाहिलं तरी माणसाला हिमालयात उगम झालं म्हणजे एखाद्याचा फार उत्तम परिस्थितीत जन्म होतो,
तेही तेच. आणि एखाद्याचा हिमालयात जन्म झाला म्हणजे त्या नदीचा, आणि एखाद्याचा सह्याद्री उगम पावली, इथं कुठं आपल्याकडे इथे आपल्या महाबळेश्वरला उगम पावली, पण शेवटी महासागरालाच मिळाली ना. म्हणजे कुठे उगम पावला, श्रीमंतीत जन्माला आला का गरिबीत जन्माला आला का मध्यम परिस्थितीत जन्माला आला, तरी ध्येय माणसाचं एकच असतं, हे जीवनाचा गुरु शिकवतो. तो म्हणतो तुमचं समुद्र हेच ध्येय आहे, त्याला तुम्ही कसं मिळायचं ते तुम्ही ठरवा, पण एकच ध्येय आहे. तर त्यात ते जसं आहे एवढे एक गुरुसुद्धा भासवतो की त्या सगळ्यांचं कोणत्याही परिस्थितीत जन्माला आलेल्याचं ध्येय एकच असतं, हे जीवनातला एक साधा निसर्गातला एक नदीसारखा गुरु शिकवतो. पण आपल्याला असं वाटतं की आपण एवढ्या मोठ्या कुळात, तुम्ही मोठ्या कुळात आहे, कुळाभिमाने पडिलो प्रवाही, ते जे आहे ना ते सगळं तसं झालं. तर तसं त्याचा काय संबंध नाही. मी कुठेही असलो तरी शेवटी माझं ध्येय एकच आहे, आणि ते कोणाचंही तेच असू शकतं. या व्यतिरिक्त नदीला जीवनाचं दुसरं ध्येय नाही, सागराला मिळण्यापलीकडे. तसं माणसाचं दुसरं ध्येय नाही, देव मिळवण्यापलीकडे. इतकं सोपं खरं म्हणजे आहे, पण ते आपण अवघड करून ठेवलं. कारण मी एवढा अधिकारी आहे, मी एवढे शिकून आलो, अमकं झालं तमकं झालं, जे काही झालं असेल तरी ध्येय ते आहे. ते गाठले का, किंवा गाठायची इच्छा आहे का, त्या दिशेनं प्रवास आहे का, तर हे सगळं होणार. आता असं वाटेल की एखादं हे मोठ्या माणसानं, हे सगळ्यांना लागू आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. कारण संस्कार कुठे होणार कुठे, कानावर पडलेली गोष्टच आज जाते ना. ते काही घेऊन आलेत का, तर जन्माला आल्यानंतर कानावर जे बोललं जातं, मातृभाषा येते की नाही तशी, की जे बोलली जाते ती भाषा मुलं सहजपणे बोलतात. जी ऐकली जाते, जी बाजूला बोलली जाते ती भाषा सहजपणे बोलतात. आता त्यात त्यांना वेगळी शिकावी लागत नाही, त्यांच्या कानावर पडते आणि त्याचे प्रतिसाद आतून उमटतात. त्यानुसार त्यांचे शब्द, त्यानुसार त्यांचं दे घे हवं नको सगळे साधे शब्दसुद्धा आपले जे ऐकलेले असतात ते सगळे तिथून येतात. मग आपल्याच वातावरणापुरतं समजा की तिथे जर हे असेल तर त्याच्या तोंडून सद्गुरूनामच येईल, त्याच्या तोंडून रामरामच येईल. आता ह्याने कधी रामराम म्हटलं नसलं तर ते पुढे विचारणार राम म्हणजे काय म्हणून, ते स्वाभाविक आहे. पण ते नाही आहे म्हणून, म्हणजे करता येण्यासारखं इकडेही आहे आणि तिकडेही आहे, आणि ते हे सहज होण्याचं आहे काय. कारण हे सहज बाकीच्या भाषा जातात, बाकीचे विषय जातात, बाकीच्या प्रतिक्रिया जातात. त्या जर प्रतिक्रिया भगवंताला अनुकूल अशा असतील तर इकडे नाही का तसं होणार. म्हणजे ह्या जी सहज म्हटलं आहे, देह चाले सहज समाधीमध्ये जयाचा, ऐसा जो का साक्षात भगवत भक्त, परमहंस परमविरक्त, तुमचे मनी विकल्प प्राप्त अज्ञाने झाला. थोर पुरुषांच्या ठिकाणी हे लक्षण सापडतं की ते त्या वादात नाही पडत. ते म्हणतात की तो अज्ञान आहे, त्यामुळे जाऊ दे. सोडून देणाऱ्या व्यवहाराने एखादा मनुष्य व्यवहारातली गोष्ट सोडून देईल, पण अज्ञान म्हणून त्याचे सगळे अपराध सोडून देण्याची क्षमता फक्त किंवा अनुभव फक्त संतांच्याकडे मिळतो. संत नेहमी, म्हणूनच आपल्याला कोणीही आप्त नसला तरी संतही आप्त होतो. हे अगदी नक्की लक्षात ठेवायला काय नाही. काय असेल ते असेल, ते जे काय आपल्याला माहीत नाही, आपण जे केलं ते ज्ञान जर असतं तर केलंच नसतं. म्हणून तिकडे सॉक्रेटिसचं म्हणणं तेच, इकडे यांचं म्हणणं तेच, शंकराचार्यांचं म्हणणं तेच. सगळ्यांच्यामध्ये मूळ म्हणण्यामध्ये काही फरक नाही. आता सत्पुरुषांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणून त्याला ते अज्ञान म्हणतात. तर त्यामुळे त्यांनी अज्ञानात सगळं काढून टाकलं. ते ऐसा जो का भगवत भक्त, परमहंस परमविरक्त, तुमचे म्हणे विकल्प प्राप्त, विकल्पाबद्दल दोष देत भेटले नाहीत. त्यांनी कारण सांगितले, त्याचं अज्ञानामुळे विकल्प झाला. जर समजून घेतलं असतं, त्यांचं आयुष्य काय आहे जर लक्षात आलं असतं, तर विकल्प आलाच नसता. तेव्हा आला, मान्य आहे, त्यामुळे त्यांना तुच्छ लेखलं वगैरे सगळं ठीक आहे. पण हे सगळं तुच्छ लेखलं तरी सुद्धा त्यांच्यात काही फरक पडणार नाही. ते त्यांना अज्ञान आहे. ज्या वेळेला कधी त्यांना हे कळेल, त्यावेळेला ती लहान मूल आईच्या मांडीवर बसून किंवा जवळ असून लाथा मारत. आता साधा पाय लागला तर माणसाचा चेहरा कसा होतो जाता जाता इकडून तिकडे, तर काय होतं ते आपल्याला माहिती आहे. पण मुलाच्या लाथा तिला गोड लागतात नव्हे, ती गोडच लागतात, पण तरीसुद्धा त्यातसुद्धा ती समजून घेते. ते का समजून घेते, ते अज्ञान आहे. त्याला पाय लागला, लाथ लागली हे समजत नाही त्याला, म्हणून ते हातपाय मारतात. बरोबर आहे. तर हे आहे. पण हे मुलाचं मोठं मूल झाल्यानंतर असं होत नाही आणि व्हायला नाही पाहिजे. मग तसं आपण सुद्धा परमार्थामध्ये सतत लहान राहून उपयोग नाही ना, मोठं व्हायला पाहिजे. तर तसं काय करायचं, देह चाले समाधीमध्ये. तर तरीसुद्धा ते आता हे सहन करतायत. त्यांच्याकडे मला सांगा, महाराजांकडे आता उदाहरणार्थ आहे, महाराजांकडे माणसे गेली किंवा आणखीन कोणाकडे गेले, समर्थांच्याकडे गेली, किती बाळं ती पायऱ्यावर चालत समर्थांच्याकडे गेलं असतं. म्हणजे बाळं ओलांडत रांगत जातात. आताही बाळ रांगत येऊन गेलं, असं रांगत ते गडावर गेलं किंवा ह्याच्यावर गेलं, गोंधळ्यावर गेलं किंवा आणखीन काय कुठे गेलं, असं कुठे होतं. जातात ती मोठीच जातात त्या अर्थाने, म्हणजे ती मोठी आहेत, ती मोठी जातात.
तरीसुद्धा त्यात ते त्यांचं अज्ञान संदेह राहतो, म्हणून त्यांना हे सांगावं लागतं. त्या अर्थाने बाळांचा लहानांचा अनुभव आपल्याला इथे आहे, पण ती मोठी झाली तरीसुद्धा या अर्थानं मोठी नाही झाली तर शेवटी अज्ञान तसंच राहतं. म्हणून ज्ञानात मोक्ष हा हे जे म्हणलं आचार्यांना सिद्धांत का सांगावा लागला तर यासाठी सांगावा लागला. तिथे जे गेले ते सगळे मोठेच होते. मग ते निस्संदेह आणि महाराजांचं जे सांगितलेलं तेच सगळं करणारे का असत नाहीत, तर हे वाटेतलं सगळं जो काही आपण म्हणतो ना याच्यावर झऱ्यावर जसं पाचोळा पडतो आणि झरा दिसत नाही होतो आणि त्यातून येतं पाणी, पण वर पडलेली पानं कुसतात, त्यामुळे उलटं होतं. ज्या पाण्याचा इतकं शुद्ध आपल्याला पाणी मिळण्यासारखं आहे की ज्यामुळे कसलेही काही माणसाला त्रास होणार नाही आणि त्याची तहानही भागेल, तर त्याच पाण्यावर ही मतांतरांची आणि अनुभवांची सगळ्याचे पालापाचोळा साठून तो आणि त्या पाण्याने कुजून ते पाणी मुजतं, शेवटी तो झरा मुजतो अशी अवस्था येते. तशी चित्ताची अवस्था होती, ती दूर करणं म्हणजे आपलं साधन आहे. तर ते त्यांच्या कृपेनं आपल्याकडून व्हावं यासाठी हे सगळं त्यांचं चाललंय. तरीसुद्धा त्यांनी तुमचे मनी विकल्प प्राप्त अज्ञाने झाला, जया अज्ञेय नसे काही अंतर्भाव जाणोनी जिही चमत्कृती दावाया पाही उठवून गेले. ते जे उठून गेलेले आहेत ते उगाच गेलेले नाही आहेत. थोड्या वेळाने ते काय उठून गेल्यानंतर काय करतील याविषयी गोष्ट असल्यामुळे मी त्यात काय आणखीन जात नाही. तर तुकारामाने दत्तोपासना बहुतास दिली, त्यातही पुन्हा हा उल्लेख महाराजांच्या तोंडून ऐकून आणि प्रत्यक्ष पाहून लिहिलेला आहे एवढं लक्षात असावं म्हणजे झालं. तई पासोनी उपासना दोन्ही चालविल्या जाणा, कुठल्या तर आधीच्या ज्या आहेत त्या. संन्यास ग्रहणाचे वेळी भेटली बाळकृष्ण माऊली, राम उपासना तेव्हा दिली चिंतामणी गुरुनाम. तई पासोनी उपासना दोन्ही चालविल्या जाणा, तुकारामाने दत्त उपासना बहुतास दिली. सद्गुरु कारणे केवळ ठेव होती जी जवळ, राम भक्त जाणून निश्चळ हाती दिली. प्रत्येकजण स्वतःच्या काहीतरी उपासनेची ठेवण घेऊन आलेला असतो, ती त्याला देणं हे गुरुचं काम असतं. त्याच्याजवळ सगळ्याच ठेव असतात, त्याबद्दल त्याचा प्रश्न नसतोच. त्याला ह्या सगळ्यात म्हणजे गुरुदेवांचं आपल्याला आठवत असेल तर गुरुदेव म्हणायचे नामाला नामे होतात, तेव्हा खरं नाम सिद्ध झालं. म्हणजे तुम्ही नाम घेत असता असता दुसरं नाम घेतलं जातं आणि होत जातं आणि ते तितकंच सहज आणि तितकंच आनंदाचं असतं. अशी नामाला नामे होतात, तेव्हा नाम देण्याचा अधिकार प्राप्त होतो किंवा हे नाम देणं नाम हे सिद्ध होतं. तर इतपत ते घेतलं पाहिजे. पण आत्ताची एक सवय असते बघा, दुसरं काहीतरी नाम घ्यायला आपणहून सुरुवात केली तर थोड्या ते कधीतरी बंद पडतं आणि आपलंच परत सुरू होतं. समजा आपण दत्त म्हणायला लागलो रामरामची सवय असेल तर रामरामच परत येतं. ते चांगली गोष्ट आहे, म्हणजे कारण ते मूर्त आहे याचा अर्थ. म्हणून ज्या वेळेला ते पूर्ण जमीन भिजेल त्यावेळेला आपल्याला आलेले अंकुर दिसतील. मग त्याला किती अंकुर फुटू शकतात. म्हणून मग कुठलीही नामं त्यांना आपण तात्यासाहेबांचं ऐकता प्रवचन महाराजांचं वाचतात आपल्याला येऊन गेला असेल की ज्याला प्रत्येक नाम हे रामनामच वाटतं त्याची तयारी काही आवरच आहे असं एक वाक्य येऊन गेले. तेव्हा कुठेपर्यंत जायचं आहे याची आपली कल्पना असावी, यासाठी हे सगळं मधलं सांगितलं. मधला सगळा भाग आपण पाहिला आहे. श्री तुकाराम संत गणपतीपदी लागत, रात्रंदिन सेवा करीत देहासक्ती साडोरी, जे देतील ते खावे सांगतील ते ऐकावे, सदा सज्ञिध असावे अनन्य रूप, याविषयी आपण पाहिलं. तर ते गरजेचं होतं म्हणून त्यावेळेला. तर कुलहंता ज्ञानहंता साधका नाडिती क्षण न लागता, इतुकियासी मारोनी लाथा गुरुपदी रमतसे. कुलहंता ज्ञानहंता वाटत नाही माणसाला, पण कुळाचा मोठा माणसाला आम्ही अमके, तुम्ही कुणी असा, आत्ता या क्षणी तुम्ही कोण आहात म्हणून सांगे वडिलांची कीर्ती पुढे काय सांगत नाही. आपल्याला सगळे समास माहिती आहेत, तर त्यामुळे त्या अर्थाने सांगू नये. त्यात काय तथ्य नाही हो, मी कोण आहे काय कितपत आहे याच्यातच काय ते आहे. आता मी कोणी त्यांच्यापेक्षा त्या अर्थाने मोठाही असेल करायचे, त्याबद्दलही काही प्रश्न नाही. पण ज्या अर्थाने ती मुळातली कुलहंता ज्ञानहंता, आमच्या तसं कोणी केलं नाही, तुमच्यात तसं कोणी केलं नाही, तुम्ही काय केलं स्वतः आणखी वेगळं ते तरी सांगा. एक तुमचं म्हणून काहीतरी काय असेल तर ते सांगा. तर कुलहंता ज्ञानहंता, ज्ञानाचे अंत तर माणसाला सर्वात सूक्ष्म आहे, ते सोडतच नाही शेवटपर्यंत. मी ज्ञानी मला कळतं हे काही माणसाचं. म्हणून मी म्हटलं ना मागे एकदा, ते जात नाही म्हणून मागे एकदा म्हटलं होतं की इतकं सोपं आहे की मला कळत नाही. खरं सांगायचं तर खरोखरच मला काही कळत नाही. मी आपलं तुम्ही ऐकताय, तुम्ही आता मना डोलवत आहे म्हणून मी होय म्हणतो. पण खरं सांगतो की हे वाक्य उच्चारायला किती कठीण आहे. व्यवहारात तुम्ही बघा, असं तुम्हाला भेटतो का मनुष्य मला काही कळत नाही असं सांगणं. तो म्हणतो मला कळतच आहे. म्हणजे फक्त ज्यांना काही कळत नाही ना, ती सुद्धा माणसं येऊन विचारतात आणि म्हणल्यावर म्हणतात मला माहीतच होतं, फक्त एकदा खात्री करावी म्हटलं तुमच्याकडे. आता खात्री कशाला करायला, तुम्हाला एवढं माहिती होतं तर असे लोक भेटल्याशिवाय राहत नाही. त्याचा अर्थ ती ज्ञानहंता किती असेल तर ती अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून ती त्यांनी ती त्याज्य मानली. त्यामध्ये ह्या अशा
म्हणजे आज घडीला अगदी वरवर जरी पाहिल्या तरी 19 प्रकारच्या अहंता सांगितलेल्या आहेत. म्हणजे 19 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या यांनी म्हणजे आपण ज्यांना खरंच काम करायचं आहे, ज्यांना तो एक इतर कार्यक्रमामधला एक कार्यक्रम वाटतो त्यांनी तो तसा करावा. पण ज्यांना खरोखरच महाराजांच्याकडचं कडून जे ठेव मिळवायची ती मिळवायची आहे किंवा ज्या अर्थाने समाधान किंवा आनंद मिळवायचा आहे, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी क्रमाने पाहाव्यात. त्यांना 50व्या वेळापासून ऐसे तुकाराम संत आत्ता वाचलं जसं गणपती पदी लागत म्हणून सुरुवात केली, तर रात्रंदिन सेवा करीत देहासक्ती सांडून इथून क्रमाने आपल्याला 19 खुणा याच्यात लागतील. तर ह्या स्पष्ट आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करेल तसं आपल्याला लागू होत जातं. त्यानंतर इथुकियासी मारोनी लाथा गुरुपदी रमत असे 19 अडचणी आहेत. म्हणजे ज्यात ह्या आपल्याला कळतील त्या आपण घेतल्या. जे देतील ते खावे, सांगतील ते ऐकावे, सदा सन्निध असावे वगैरे. हे तर देहासक्ती सांडोनी वगैरे हे सगळं मिळून ह्या सगळ्या 19 खुणा आपण लक्षात ठेवून पुढे गेलो आणखीन उपयोग होईल. आता इंद्रराज्य आले हाता अथवा हरी होय प्रार्थिता तरी सद्गुरू वाचवणी तत्वता आवड नसेल लोकत्रयी. ही आणखीन पुढची तयारी. हे सगळं झाल्यानंतर तादात्म्याची अशी अवस्था आहे की आता फक्त आनंद आहे आणि ते आहेत, या पलीकडे काही शिल्लक नाही किंवा ते एकरूपच आहेत याचा अनुभव आहे. तर त्यावेळेला इंद्रराज्य आले हाता अथवा हरी होय प्रार्थिता तरी सद्गुरू वाचवणी तत्वता आवड नसे लोकत्रयी. कसल्याही प्रकारच्या परिस्थितीतली त्रयलोक म्हणजे हे 3 प्रकारच्या अवस्थेत जगणारे लोक साध्या भाषेमध्ये, ते आजच्या भाषेत सगळीकडे आहेत. आपण अंडरवर्ल्ड म्हणतो, हे वर्ल्ड चालूच आहे आणि वरचं दिसतंच आहे आता सध्या. म्हणजे दिसत नाही पण दिसायला लागले आता, दिसते ना. तर ते जे काय आहे ते त्या अर्थाने लोक पूर्वीच्या भाषेत पाताळ वगैरे म्हणले, तर ते आपल्याला आहेच. तर ही तिन्ही लोकातलं कोणीही आवड नसे लोकत्रयी कोणाचीही. आणि त्यात सुद्धा पुन्हा इंद्र राज्य आले हाता अथवा हरिहोय प्रार्थिता. आता भगवंत प्रार्थना करत असेल हात जोडून, तर परीक्षाच आहे माणसाची, तरीसुद्धा ते हलणार नाही. पुंडलिकाचं जे का तेवढ्यासाठी आहे की त्याला हरिहोय प्रार्थिता, प्रत्यक्ष दर्शन द्यायला आलं तरीसुद्धा एवढं सेवा झाल्याशिवाय नाही. सांगा कोण भेटेल? जो एवढी सेवा करतोय त्यात जर भगवंत प्रगट असेल, बाजूला जर पांडुरंग उभा राहिलेला असेल, तर तो निदान पायावर डोकं ठेवून वडिलांना आई वडील सांगेल, बाबा पायावर डोकं ठेवून तरी येतो निदान, एवढं केलं आपण जरा थांबा, हे म्हणण्याची तयारी असणं. हरी होय प्रार्थिता त्याचं ते उदाहरण आहे. तरी सद्गुरू वाचवणी तत्वतः आवड नसे लोकत्रयी हीनाहुनी हीन व्हावे तई गुरुभक्ती दुणावे मग चित सुख सोगावे भोगावे सर्व काळ. हीनाहुनी हीन व्हावे वाटतं म्हणायला सोपं, पण करणी करता टिरका पेते जे तुकोबाने लिहिलेले ना ते अक्षरशः खरं की हीन व्हायला होत, मनाची तयारी होत नाही. मागे बाबाने जे सांगितली गोष्ट ना त्या न्यायाधीशांचे तसं आहे की अजून मला भिक्षा मागायला सांगितली आहे. काय भिक्षा मागायला न्यायाधीशांना निवृत्तीनंतर परमात्मा पाहिजे म्हणून साधन करताना भिक्षा मागायचं साधन दिलं होतं. तेव्हा ते भिक्षा मागताना सुद्धा ती जरी मिळाली तरी आपल्याला पेन्शन आहे मनातून जात नाही. पेन्शन राहिली त्यांच्या गावी, ह्यांना पाठवलं होतं तिसऱ्या ठिकाणी जिथे त्यांना कोणी ओळखणार नाही असं, पण तरीसुद्धा आपल्याला पेन्शन आहे हे डोक्यात जात नाही. म्हणजे हे किती सूक्ष्म असेल. तर यावरून हिनाहुनी हीन व्हावे. आता भिकाऱ्यात बसल्यानंतर न्यायाधीश असो आणि कोणी असो, ते भिकाऱ्यासारखा वेश करूनच तिथे बसलेले आहेत, देवळाच्या दारात बसलेत. फक्त जाताना त्यांना शंका वाटली आणि बाहेर येताना शंका वाटली आणि बाहेर येताना खात्री झाली की हे तेच ग्रस्त आहेत ज्यांना आपण पूर्वी पाहिलेले. आता इतक्या लांब ते असणं शक्य नाही, त्यांची परिस्थिती वेगळी, हे बेकार मनुष्य वेगळा. हे सगळं खरं असलं तरी आपण थोडा शोध घेऊ म्हणून ते कुठे जात आहेत त्याचा माग घेत गेले आणि मग ते एका खोलीत राहिले होते, तिथेही गेले. ही गोष्ट आपल्याला माहिती. तर तिथे गेल्यानंतर मग त्यांनी मागे वळून बघितल्यावर म्हणले, आम्हाला हात जोडून विचारलं की तुम्ही तिथे होता तर आपण अमुक का असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही आलो असाल तर. ते म्हणले मी नाही म्हणता येत ते मला. मग त्यांचा सगळा साधनेचा वृत्तांत झाल्यानंतर त्यांना विचारलं, मग तुम्ही इथे तुम्हाला हे जमलं का? त्यांनी सांगितलेलं साधन. म्हणले साधन करतोय पण डोक्यात पेन्शन हे जात नाही. मागताना त्यांनी 4 आणे टाकले, तर आपल्याला तिकडे किती हजार पेन्शन आहे हे डोक्यातनं जात नाही. म्हणजे किती सूक्ष्म असेल. तर अशा गोष्टी यासाठी म्हणून ते बौद्ध सुकृताची जडी म्हणणे विठ्ठल ते त्यासाठी आहे. कारण हे जायला किती जन्म लागतील माणसाला. आज विचार करायला लागलो, उद्या आचार करायला लागलो समजा, तर तो पूर्ण तडीला जात नाही. निम्यावर जातं वाटतं पुन्हा एकदा परत ते बन मागे ओढतो. पण जो निर्धाराने चाललेला असेल तर त्याला ते तिथंपर्यंत न्यायला तयार आहेत. आवड नसे लोकत्रयी हीनाहुनी हीन व्हावे तई गुरुभक्ती दुणावे.
त्यामुळं ती वाढेल. मग चित्सुख भोगावे सर्व काळ. नीच सेवा गुरुगृही निरहंकार करिता पाही. जगी दुर्लभ नसे काही जगद्वंद्य. त्यामुळे हे सगळे कर्बानी आहे, आपण पाहिलेले आहेत. संदेह म्हणजे त्या तर शेवट होतो आणि हा चतुर्थ अध्याय संपणार. तर आपण सुरुवात केली होती त्याला काल, म्हणजे आपण सुरुवात केली म्हणजे त्यांनी सांगितली म्हणून सुरुवात केली. त्यांनी सांगितले तर त्याप्रमाणे ते पुढे चालेल. आणि शेवट आहे याच्याची, तो बघूया की अज्ञानी जीव स्तुती करीते. म्हणजे काय आहे ह्याच्यातलं पुन्हा पुढं जाणारा आणखीन गेल्यानंतरचा आणखीन एक अडथळा आहे, तो सांगून ठेवला आहे शेवटी. आपण बघितलं आहे तरीसुद्धा. नीच सेवा गुरुगृही इथून पुढचे श्लोक आहेत ते. गुरुवचन तोच वेदांत, गुरुसेवा हा दादांत, गुरुकृपा तोची सिद्धांत, गुरुपुत्रासे प्रस्तुत गुरुशिष्यांचे बंड, वाढले बहुत पाखांड, ज्ञान नीती श्रद्धा जाड, एक उणे एक पुरे. संदेह रहित सद्गुरु निरहंकारी शिष्यवरू, वेदप्रणित साधनाचारो त्रिवेणी संगमा पूर्व. हा कशाला त्रिवेणी संगम म्हटला एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. समुद्रा माझी लवणोदक, धात्री फळ पर्वती देख, चतुरेकरिता एक गोडी होतं अपूर्व. म्हणजे आवळा आणि इकडचं समुद्राचं लवणोदक म्हणजे मिठाचं. तर मीठ आणि आवळा, आपण आवळा खाणारे लोक आता आता काय अशी फळं खाणारे लोक राहिलेच नाही. सरळ फारच कुठल्या तरी उंची असतात किंवा मागवून घेतील कशातून तरी, म्हणजे काय आपल्याला इकडे तर बरेच झाले, तर त्याच्यातून मागवून घेऊन फळं खातील. समुद्रा माझी लवणोदक, तेव्हा ते त्यातलं मीठ आहे आणि त्याच्यात आवळा, त्याला मिठा, आपण मिठाला जर आवळ्याला जर मीठ लावलं तर त्यातून गोडी निर्माण होते. वास्तविक ह्यातली कुठलीही गोष्ट गोड नाही, ते आंबट आहे आणि हे खारट आहे. पण चतुर जर मनुष्य असेल तर त्याला कळतं कशाला काय लावून खावं. आता चतुर आहेत त्यांना काही वेगळंच कळतं कशाला काय लावून खावं, ते या कलियुगातले चतुर आहेत. तर त्यांचे हे साधे चतुर आहेत मंडळी. संदेह समुद्राभाजी लवणोदक, येथे खारट. धात्री फळं म्हणजे हे आवळा, हा काय तर तो पर्वती देख. चतुरेकरिता एक गोडी होता पूर्व. तर परी सद्गुरू भेटे विरळा, मिळता शिष्य गोळा, मग सर्वही घोटाळा अनेक जन भांबावती. हे ज्यांना जमलं त्यांना जमलं, पण नाही जमलं त्यांचं काय होतं तर अर्ध हरकुंडे पिवळे झाले, साधन सोडून गुरु बनले, मग आल्या संचितासी मुकले महंतीमुळे. महंतीमध्ये आपण ते ह्याच्यात आले त्यामुळे काय सांगत नाही. आपण संकीर्तन घेतलं स्वामींचं एकदा, तर त्यात सगळं महंतीमध्ये काय दुःख आहे ते त्यात लिहिलेलं आहे आणि त्याला अनेकांना समोर जावं आपण पाहतो. अज्ञानी जीव स्तुती करीती, साधका त्वरे नाडिती, जोवरी नसे आत्मप्रचिती, तोवरी महंती न धरावी. म्हणून तो आज्ञाचा विषय आहे. तर या अर्थाने यशामांताच्या दशा हे सांगून हे पुरं केले. निस्संदेह स्थिती, जोवरी नये आत्मप्रचिती, तो न धरावी महंती वाट मारू. सिद्धी महंती अहंता, साधका नाडिती येता जाता. म्हणजे 3 गोष्टी उल्लेखल्या, सिद्धी, महंती आणि अहंता. तर ह्या गोष्टी साधकाला नाडतात. मागे एकदा म्हणजे हा विषय झाला होता, ह्या मठमंदिरातून येणारे लोक वगैरे भेटायला येणारे लोक, तर त्यांना म्हणले असं मला वातावरणात हे वाटलं नाही, एकदम काहीतरी असं काहीतरी मिळावं म्हणून ते आले होते. ते परदेशातले होते, ते आले होते. त्यांनी मला विचारलं, म्हणलं तुम्हाला असं कोणी तिथे भेटलं का की मला एक शंका आहे आणि तुम्ही मला सांगाल का. तर मला माहीत नाही असं म्हणणारं तुम्हाला त्या परिसरात एखादा मनुष्य भेटला का. नाही म्हणले. ज्यांना ज्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं का मला कल्पना नाही, असं समजावून सांगतो. म्हणलं इथे गडबड आहे थोडीशी, त्यामुळे तरी गडबड झाली आहे. तर आपण त्यात न पडता सिद्धी, आपण तुम्ही नाम धरले ते धरा. सिद्धी, महंती, अहंता, साधका नाडिती येता जाता, अधोगती सतत्वता नेऊन निघाली ती. या कारणे अंतरी सावध असावे चतुरी. आपल्याला सारांश एवढा लक्षात ठेवायचा आहे. 10 मिनटं पुढे गेलेत, क्षमस्व. या कारणे अंतरी सावध असावे चतुरी, स्वये चुकवावी फेरी जन्ममृत्यूची. स्वतःची ही फेरी चुकवावी म्हणजे आज ही पुन्हा काहीतरी करायचं आहे, राहिलेलं आहे असं ज्याला आतून अस्वस्थता आहे, त्याची जन्ममरणाची फेरी चुकलेली नाही, की येणार. कारण काय शेवटपर्यंत हे सगळं पुरं होणार नाही. तर त्या अर्थाने हे पुरं म्हणून काहीतरी झालं पाहिजे. कुठेतरी पुरे म्हणलं आणि थांबला असं मनाने असं व्हावं. या कारणे अंतरी सावध असावे चतुरी, स्वये चुकवावी फेरी जन्ममृत्यूची. अज्ञ ज्यांनी स्तोत्र केले तेथे काय हाता आले, तेची निंदिती भले सावध असावे. म्हणून लोकांपासून या अर्थाने सावध असावं. असो गणपती अतिदक्ष, गुरुपदी सदा लक्ष, गुरुकृपे वाचून पक्ष दुजा नाही. त्यामुळे याच्या व्यतिरिक्त दुसरा विचार नाही, पक्ष नाही. इथे हा अध्याय संपतो. इति श्री सद्गुरुलीला श्रवणी स्वानंद सोहळा.
पुरविती रामदासी यांचा लळा कृपा कटाक्ष. त्यामुळे ते सगळं निवारण करायला समर्थ आहेत. फक्त ते समर्थ आहेत याची आपल्याला पूर्ण निस्संदेह खात्री असावी. त्यात सगळ्याचं सार आहे. ती निस्संदेह खात्री होईपर्यंत याचा अर्थ अजून नाम कमी पडलं असं समजावं. वेगळं काही निस्संदेह दूर करायला काही कुठं काटामोट कुठं नाही आहे की फेकून द्यायचं आहे तसं नाही आहे. माझं नाम अजूनही कमी पडतं की मला ते अजून खरं वाटलेलं नाही आहे. ते खरं वाटलं की माझं नाम तिथपर्यंत आलं असं समजायला हरकत नाही. पुढे सावध राहण्याचं काम आहे. तर त्यामुळे असो गणपती अति दक्ष हे सगळं मिळूनसुद्धा ते दक्ष आहेत. तर ते जे काय म्हटलं आहे ना, अज्ञजनी स्तोत्र केले. आता हे नेमकं अशा ठिकाणी आले की ज्यांनी महाराजांचं पहिलं मोठं स्तोत्र रचलेलं आहे 13 श्लोकाचं. त्या अर्थाने साध्या भाषेमध्ये नमस्कार त्रयोदशी हे जे स्तोत्र आहे याला काही तुलना नाही असं स्तोत्र आहे. ते त्यांनी केलं आहे. पण अज्ञजनी केले स्तोत्र तेथे अज्ञजनी स्तोत्र केले तेथे काय हाता आले. पण इथे मात्र त्यांनी केलेल्यात हाताला आलेलं आहे आणि त्याला आता 100 वर्ष झाली. 15 सालची गोष्ट आहे, त्याला 100 वर्ष होऊन गेली आणि 15 साली हे आपण इथले हे परत एकदा सुरू झालं. ही तिसरी सुरुवात आहे. 2 वेळा आत्तापर्यंत सुरुवात आणि संगता झाल्या. तिसरी वेळ आहे ती 15 साली सुरू झाली. त्यावेळेला नमस्कार त्रयोदशी आणि हेच चालू आहे परत. आणि त्यावेळेला आधीचे फक्त 7वा अध्याय होता, आता पहिल्यापासून चालू होतं. तर अज्ञजनी स्तोत्र केले. मग ह्याला काय लागत असेल तर एक तर ते स्तोत्र आहे पण करायचा अधिकार लागतो. 2 वर्ष त्यांनी वाट पाहिली. 4 वर्ष सहवासात होते प्रत्यक्ष महाराजांच्या. मग त्यावेळेला केवढं काय करून ठेवलं असेल. नाही केलं त्यांनी काही. शांत राहिले. सहवासातून जे जे मिळवता येईल तो कण कण मिळवला त्यातला. त्यांच्या कृपेचा कण मिळवला. त्यांना रामदासी बुवा हे महाराजांनी दिलेली पदवी आहे. ते स्वतः ग्रस्त होते. तिकडे बुदगावला हे होतं, घर होतं आपल्याला माहिती आहे. इथे त्यांची कन्या इथे होती काही काळ ते आपल्याला माहिती आहे. तर ते सगळं त्यांच्याकडे आहे. 13 साली महाराज गेल्यानंतर ह्या 4 वर्षाच्या सहवासात कायमचं त्यांचा जिथे वेळ मिळेल तेव्हा तिकडे हा जो गोंधवल्याचा क्रम होता त्यांचा इतकं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी हे लिहिलेलं आहे. तर त्यावेळेला 4 वर्ष ती जी मिळायची त्यावेळेचा दिनक्रम त्यांचा दिलेला आहे की वेळ रजा मिळाली की गोंधळायला, रजा मिळाली की महाराजांकडे. आणि तिथे गेल्यावर काय तर आता माझं कोण काय करते मला कोण जाईल ह्या विषय नाही. गेले की आपलं स्वतःचं आवरायचं आणि महाराजांच्या बाजूला मागे उभं राहायचं, पुढे सुद्धा नव्हे. त्यात सुद्धा पुढे पुढे करण्याचा भाव नाही. म्हणूनच त्यांच्या वाट्याला एवढं मोठं भाग्य आलं. तर तिथे बाजूला उभं राहायचं. त्यांनी हाक मारली. ते रामदासी बाबा म्हणून हाक मारतो. कधी महाराजांना काय लागलं सवरलं काय निरोप आहे अमुक काय वस्तू आहे तर रामदासी बाबा म्हटलं की मागे ते उभे आहेत. तर तिथे फक्त माळ घेऊन उभं राहायचं हात जोडून, बाकी काही काम नाही. तर हे अशा तऱ्हेचे 4 वर्ष त्यांच्याबरोबर घालवली. त्यानंतर ब्रह्मानंद पुढे त्यांना तिथे आणलं. त्यामुळे ते गुरु. आता ही शताब्दी आहे. आपण आत्ता आरती केली. उद्या 2 तारखेपासून तिथला उत्सव सुरू व्हायचा शताब्दीचा आणि 8ला सांगत आहे. तर त्यांची शताब्दी आता आली. हे जे लिहिले श्लोक ते 2 वर्ष त्यांनी वाट पाहिली. म्हणजे त्यात सुद्धा खूप मोठा एक पेशन्स लागतो. अधिकार यायला सबुरीशिवाय अधिकार येत नाही. म्हणजे अविचल आणि निरंतर साधन आणि सबुरी यानंतर काहीतरी अधिकार प्राप्त होतो. तर त्यामुळे हे सगळं सांभाळलेल्या माणसाने 2 वर्ष पाहिलं कोणी काही महाराजांचं करत नाही. तेव्हा त्यांना वाटलं की आपण सरळ आपल्याला काय वाटतं ते लिहावं आणि ब्रह्मानंदाला द्यावं. कारण शेवटी दुसरं कोणी इतका अधिकारी नाही. म्हणून त्यांच्याकडे ते दिलं. ते प्रसन्न झाले ते वाचून. म्हणून त्याने म्हटलं की आता हे कोणीच काही करत नाही आहे. तुम्ही कोणाला सांगा काही करा. मी करतो असं नाही त्यांचा भावच नाही तो. जो मी करतो असा भाव नाही. त्याच्याचकडे काम भगवंत सोपत असतो. तर त्यामुळे त्याच्याकडे त्यांना हेच आता ह्याचा फक्त विस्तार करा आणि चरित्र पुरं करा. हे जे 15 सालचं आहे त्याला 15 साली या परवा 100 वर्ष झाले. पुढच्या 3 वर्षामध्ये 18 साली आता यावर्षी ह्या चरित्राला 100 वर्ष होत आहेत. सुरुवात पहिला खंड झाला. हे 2 खंडात होतं आपल्याला माहिती असेल तर. त्याच्यातला पहिला खंड जो झाला तो 18 साली झाला आणि 21पर्यंत उरलेला खंड होऊन 21ला पूर्ण चरित्र प्रसिद्ध झालं. तर त्यातला पहिला खंड झाला त्याची पण ही शताब्दी आहे आणि इकडे ब्रह्मानंदांची इकडे शताब्दी आहे आणि यांना सांगितलेले पहिल्या नमस्कार त्रयोदशीची शताब्दी आहे. त्यातलेच आपण हे आत्ता 4था श्लोक फक्त पाहिला. त्या अर्थाने जो होता तो विस्तार होता तो त्यांनी त्यांच्या कृपेने केलेला होता. तो आपल्याला पाहायला मिळाला. तर त्यासाठी पहिले लागतं ते अधिकार. दुसरं काय लागत असेल तर हे सांगायचा आदेश, लिहिण्याचा आदेश. पहिल्यांदा शिष्याचा अधिकार त्याचे 3 टप्पे सांगितले. निरंतर ते जे काय सगळं साधन वगैरे सांगितलं ते. तर ते 3. त्यानंतरचा अधिकार आहे प्राप्त झाला. ठीक आहे. अधिकार प्राप्त झाला असला तरी सांगायचा आदेश नाही. त्यांनी उपदेश दिला असला तरी सांगायचा आदेश दिलेला नाही. तोपर्यंत सांगायचं नाही. ते आपल्यासाठी आहे असं समजायचं आणि मनन करीत मुरवीत राहायचं ते आत.
जास्तीत जास्त, त्यानंतर आदेश आणि त्यानंतर कृपा. ती कृपा झाली की कृपेनंतर निरहंकार राहो. कारण त्या सगळ्या टप्प्यात अहंकार तुमचा पाठलाग करीत असतो. तर त्यामुळं तिथं निरहंकार आणि मग काय, मग उरत नाही. मग निरहंकार, जिथे निरहंकार झाला जिथे कृपा झाली, जिथे आदेश आहे आणि जिथे अधिकार आहे तिथे तादात्म्य शेवटी प्रकटतं. म्हणून ब्रह्मानंदांच्या वेळेला सुद्धा, आता ही शताब्दीचंच वर्ष, एक तरी शब्द त्यांच्याबद्दल आपल्याला वाक्य तरी बोललं पाहिजे, निदान एवढं तरी की महाराजांनी मला आपल्यासारखे केले आहे. हे जे काय आहे हे ते म्हणून जाणे आणि आपण ऐकावं आणि त्यातून काय घ्यायचं ते आपण घ्यालच. काय मी सांगायची गरज नाही. म्हणून या नमस्कार त्रयोदशीतला हा श्री सद्गुरू लीला श्रवणी स्वानंद सोहळा पुरविती रामदासियांचा लळा कृपा कटाक्षी इति श्री सद्गुरू लीला अमृते चतुर्ध्यायान्तर्गतः चतुर्थः समासः श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. ह्याच्यात जितकं खोल जाल तितकं आणखीन सापडत जाईल. जेवढं जाऊ तेवढं सापडत जातं आणि ते सगळं आपल्या साधनेला एक एक ओळ उपयोगी पडते. एक ओळसुद्धा कशी उपयोगी पडते याचा अनुभव घेतलेले लोक इथं आहेत, तर त्यांचे मी आणखीन वेगळं हे नाव घेत नाही, पण तरीसुद्धा ते मला कल्पना आहे की याच्यातलं उघडून एक ओळ पुरवली असे लोक पण आहेत. तर तेवढं त्याच्यात आहे. आपण आता फक्त जेवढं त्याच्यात जीवातून ते काम करू तेवढं ते आपल्याला मिळेल. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. भ्रमदायक जग सर्वहि मानुनी, जग सर्वहि मानुनी माया सदरे, माया सदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा कामादिकरिपु दंडुनि अंतरी, कामादिकरिपु दंडुनि अंतरी सांडी दुर्मदरे, सांडी दुर्मदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. सावळी सुंदर मूर्ती हरीची, सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनी आदरे, ध्याई मनी राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. रघुवीर अक्षय देईल तू ते, रघुवीर अक्षय देईल तू ते निरंजन पदरे, पदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. जानकी